वडिलांच्या मालमत्तेतील मुलीचा हक्क। अनेक लोकांना हा प्रश्न पडतो की लग्न झालेल्या मुलीला तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर हक्क असतो का? आजच्या व्हिडिओद्वारे आपण या संबंधीच्या कायदेशीर तरतुदी जाणून घेणार आहोत। वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीत विवाहित मुलीचा कायदेशीर हक्क असतो। 2005 साली हिंदू उत्तराधिकार कायद्यात झालेल्या सुधारणेमुळे मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये समान वाटा देण्यात आला आहे। या कायद्याअंतर्गत मुलीचा हक्क जन्मताच निश्चित होतो। त्यामुळे वडिलांचे निधन झाले तरीही त्यांच्या इच्छापत्राशिवायही मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क मिळतो। 2005 मध्ये हिंदू वारसा कायद्यामध्ये झालेले बदल। पूर्वी वडिलांच्या संपत्तीचा वारसदार फक्त मुलगाच मानला जात असे। हिंदू वारसा कायदा 1956च्या तरतुदींनुसार मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेत समान हक्क नव्हता। हिंदू कुटुंबामध्ये मुलगाच घरचा कर्ता मानला जात असल्यामुळे 2005 पूर्वी कायदा मुलींच्या दृष्टीने अन्यायकारक होता। 9 सप्टेंबर 2005 रोजी या असमानतेला संपुष्टात आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान हक्क देण्यात आला। यानुसार 20 डिसेंबर 2004 पूर्वी जर वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी झाली असेल तर त्या प्रकरणात मुलीचा हक्क नाही। याचे कारण म्हणजे अशा प्रकरणांवर पूर्वीच्या कायद्याचेच नियम लागू होतात। हा कायदा हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख समाजाला लागू होतो। मालमत्तेचे प्रकार आणि त्यावर मुलीचा हक्क। हिंदू कायद्यानुसार मालमत्ता प्रमुखतः 2 प्रकारात विभागली जाते। पहिली वडिलोपार्जित मालमत्ता आणि दुसरी स्वतः कमावलेली स्वयंअर्जित मालमत्ता। पहिली वडिलोपार्जित मालमत्ता। वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये पूर्वजांकडून वारशाने मिळालेली संपत्ती समाविष्ट असते। यात 4 पिढ्यांपूर्वीपासून चालत आलेली मालमत्ता येते। 2005च्या आधी अशा मालमत्तेवर फक्त मुलाचा हक्क होता। 2005 नंतर कायद्यात सुधारणा होऊन मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीवर जन्मताच समान हक्क मिळू लागला। दुसरी स्वयंअर्जित मालमत्ता। वडिलांनी स्वतःच्या मेहनतीने कमावलेली संपत्ती स्वयंअर्जित स्वतः कमावलेली मालमत्ता म्हणतात। वडिलांना आपल्या इच्छेनुसार ही संपत्ती वाटण्याचा संपूर्ण अधिकार असतो। जर वडिलांनी ही संपत्ती मुलीला देण्यास नकार दिला तर कायद्याने ती तिला मिळणार नाही। मात्र जर वडिलांनी मृत्यूपत्र न लिहिता मृत्यू झाला तर मुलगी या संपत्तीवर समान हक्क मागू शकते। मृत्यूपत्राशिवाय संपत्तीवर मुलीचा हक्क। जर वडिलांनी मृत्यूपत्र लिहिले नसताना त्यांचे निधन झाले तर हिंदू उत्तराधिकार कायद्याअंतर्गत सर्व कायदेशीर वारसांना संपत्तीमध्ये समान हक्क मिळतो। पहिल्या श्रेणीतील वारसांमध्ये विधवा पत्नी, मुलगा आणि मुलगी यांचा समावेश असतो। स्वतः कमावलेल्या संपत्तीवरही मुलीचा तितकाच हक्क राहतो। मात्र वडिलांनी मृत्यूपत्र तयार केले असेल आणि त्यात मुलीला वाटा नाकारला असेल तर मुलगी कायद्याने दावा करू शकत नाही। महत्त्वाचे मुद्दे। वडिलोपार्जित संपत्तीवर मुलगी आणि मुलगा समान हक्कदार असतात। स्वतः कमवलेल्या संपत्तीबाबत वडिलांना वाटपाचा पूर्ण अधिकार असतो। 2005 पूर्वी झालेल्या संपत्तीच्या वाटणीवर मुलीचा हक्क राहत नाही। मृत्यूपत्राशिवाय मृत्यू झाल्यास मुलीला वडिलांच्या मालमत्तेत हक्क मिळतो। हा कायदा हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मियांना लागू होतो। तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये तुमच्या शंका आणि प्रतिक्रिया जरूर कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।